हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर्स याच्याविषयी. नर्व फायबरच्या प्रॉपर्टीज बघा की एकूण जवळजवळ 8-9 प्रॉपर्टीज होतात. म्हणजे हा क्वेश्चन 2 मार्काला विचारला जाऊ शकतो, 3 मार्काला विचारला जाऊ शकतो, 4 मार्काला विचारला जाऊ शकतो. तर या पद्धतीनं याच्यावरती क्वेश्चन्स येऊ शकतात. एक्सप्लेन दी प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर्स असा प्लेन क्वेश्चन असू शकतो प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर्सविषयी. मग आता कसं असेल, समजा जर 4 मार्काला विचारलं असेल तर 8 प्रॉपर्टीज लिहायला यायला पाहिजेत. 3 मार्काला विचारलं असेल तर 6 प्रॉपर्टी लिहायला यायला पाहिजेत. म्हणून त्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या आपण समजून घेऊयात आणि त्यासाठी पहिल्यापासून नर्व सेलच्या नर्व फायबरच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आपण बघायला चालू करूयात. प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर्स. तर थोडंसं आपण इथं हे डिटेलमध्ये बघूयात काय काय प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. नर्व सेलच्या प्रॉपर्टीज. आता नर्व सेलची नर्व फायबरची पहिली प्रॉपर्टी कुठली सांगितलेली आहे बघा. पहिली प्रॉपर्टी कुठली सांगितलं आहे? एक्सायटॅबिलिटी ऑर इरिटॅबिलिटी. एक्साईट होणं किंवा काय होणं म्हणून इरिटेट होणं, ही प्रॉपर्टी आहे नर्व फायबरची. तर नर्व फायबर्सविषयी काय म्हणलं का? नर्व फायबर्स हॅव दी ॲबिलिटी टू परसीव्ह स्टिम्युलस अँड एंटर इनटू ए स्टेट ऑफ ॲक्टिव्हिटी. आता स्टेट ऑफ ॲक्टिव्हिटी म्हणजे काय? म्हणजे एक्सायटॅबिलिटी. त्यांना त्यामध्ये जाता येतं. काय करू शकतात नर्व फायबर? तर त्यांना स्टिम्युलसचं आकलन होऊ शकतं. परसीव्ह म्हणजे त्यांना आकलन होतं किंवा ते स्टिम्युलस जाणू शकतात. ते परसीव्ह करू शकतात, त्यांचं आकलन करू शकतात. स्टिम्युलस त्यांना समजतो आणि स्टिम्युलस एकदा त्यांनी परसीव्ह केला, त्यांनी रिसीव्ह केला की ते कुठल्या स्टेटमध्ये जातात? दे एंटर इन टू स्टेट ऑफ ॲक्टिव्हिटी. स्टेट ऑफ ॲक्टिव्हिटीचा अर्थ इथं आपण दे एक्साईट म्हणजे नर्व फायबर्स एक्साईट असं म्हणू शकतो किंवा त्याहीपेक्षा मस्त म्हणजे ते प्रोड्यूस इम्पल्स असं म्हणू शकतो. म्हणजे त्यांनी स्टिम्युलस रिसीव्ह करतात आणि त्याचं कन्व्हर्शन ते कशामध्ये करतात? इम्पल्समध्ये करतात. ही त्यांची प्रॉपर्टी आहे. नर्व सेलची पहिली प्रॉपर्टी आहे, नर्व फायबरची प्रॉपर्टी आहे, एक्सायटॅबिलिटी ऑर इरिटॅबिलिटी. मग आता हा स्टिम्युलस परसीव्ह करतात ना, हा स्टिम्युलस म्हणजे काय तर ते बघूयात. स्टिम्युलस म्हणजे काय बघा. इट इज एनी डिटेक्टेबल, बघा मी इथं अंडरलाईन केले डिटेक्टेबल, फिजिकल, केमिकल ऑर इलेक्ट्रिक चेंज इन दी एक्सटर्नल ऑर इंटरनल एन्व्हायरमेंट विच ब्रिंग्स अबाउट एक्सायटेशन. कळलं आता हे शब्दाला बघा. एक्सायटेशन इन ए नर्व, इन ए मसल और इन ए ऑर्गन और इन ए ऑर्गॅनिझम. याला म्हटलं तर स्टिम्युलस. आता स्टिम्युलसला काय म्हटलेलं आहे बघा? एनी डिटेक्टेबल. डिटेक्टेबल म्हणजे ओळखता येणारा, तेवढ्या मोठ्या प्रमाणामधला तो पाहिजे. फिजिकल, केमिकल, इलेक्ट्रिक चेंज इन द एक्सटर्नल ऑर इंटरनल एन्व्हायरमेंट विच ब्रिंग अबाउट एक्सायटेशन ऑफ नर्व. एवढंच घेऊया आपण आता. आता म्हणजे काय बघा, मी तर ह्या फॅक्टर्सकडे जाते. डिटेक्टेबल या शब्दाकडे तर आपण येणारच आहोत, पण इथं काय म्हणलं आहे? फिजिकल फॅक्टर. आता एक्सटर्नल आणि इंटरनल एन्व्हायरमेंट म्हणलं, एक्सटर्नल ऑर इंटरनल एन्व्हायरमेंट. आपण पहिल्यांदा बघूया एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. समजा बाहेरच्या वातावरणामध्ये सकाळच्या वेळी टेम्परेचर कमी असतं आणि नंतर ते थोडंसं वाढतं. टेम्परेचर हा काय झाला? फिजिकल फॅक्टर ऑफ दी एन्व्हायरमेंट झाला. एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. तर एक्सटर्नल एन्व्हायरमेंट जर घेतलं तर एन्व्हायरमेंटचे जे फॅक्टर्स आहेत त्यापैकी फिजिकल फॅक्टर ऑफ द एन्व्हायरमेंट म्हणजे आला टेम्परेचर. मग सकाळचं जे टेम्परेचर आहे ते थोडंसं वाढलं. पण समजा सकाळच्या टेम्परेचरमध्ये 1 डिग्रीनं वाढ झाली तर लगेच आपल्याला समजतं का? लगेच आपण म्हणतो का गरम व्हायला लागलं आहे? असं नाही होत ना. म्हणजे तो डिटेक्टेबल चेंज नाही आहे, तेवढा मोठा चेंज नाही आहे. समजलं? पण टेम्परेचर खूप वाढलं, पहिलं होतं त्यापेक्षा खूप वाढलं तर एका लेवलला येतं की आपल्याला घाम यायला लागतो. घाम यायला लागतो म्हणजे आपण रिस्पॉन्स दिला म्हणजे काय झालं? तो डिटेक्टेबल चेंज होता. डिटेक्टेबल शब्द तुम्हाला समजलं का? डिटेक्टेबल चेंज इन दी एक्सटर्नल ऑर इंटरनल एन्व्हायरमेंट विच ब्रिंग्स अबाउट एक्सायटेशन. यामुळे काय झालं? एक्सायटेशन झालं ना आणि रिस्पॉन्स दिला गेला. तर याला या पद्धतीनं स्टिम्युलस म्हणजे हे आहे. तर इट इज एनी डिटेक्टेबल फिजिकल, केमिकल ऑर इलेक्ट्रिक चेंज. शब्द काय? चेंज इन दी एक्सटर्नल एन्व्हायरमेंट or change in the internal environment which bring about excitation of nerve or muscle or organ or organism. आता ऑर्गॅनिझम कोणाला लागू आहे? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. समजा की पाण्यामध्ये अमिबा आहे आणि ते जे अमिबा असलेलं पाणी आहे
त्याला एका बाजूनं आपण टेम्परेचर द्यायला चालू केलं तर आम्ही पण त्या बाजूला राहत नाही. ज्या बाजूला टेम्परेचर कमी आहे त्या बाजूला ते सरकायला लागतं. म्हणजे ते काय केलं आहे, त्यांनी स्टिम्युलसला रिस्पॉन्स दिला. रिस्पॉन्स दिला म्हणजे काय झालं, त्यांचं एक्सायटेशन झालं आणि त्यांनी जागा सोडली. तर असं जे काही कोणी घडवून आणतो की नाही त्याला म्हणलं तर स्टिम्युलस एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये. इंटरनल एन्व्हायरमेंटमध्ये काय म्हणूया आपण, तर स्टमकमधली सिक्रिशन आहे, ॲसिड सिक्रिशन आहे. तर सिक्रिशन झालं स्टमकमध्ये आणि आपल्या पोटामध्ये स्टमकमध्ये काहीच नसेल तर आपल्याला भूक लागल्याची जाणीव होते ना. ह्या पद्धतीनं मग इंटरनल एन्व्हायरमेंट, आपल्याला तहान लागल्याची जाणीव होते. शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी झालं, आपल्याला तहान लागण्याची जाणीव होते. हे काय झालं, इंटरनल एन्व्हायरमेंटमध्ये चेंज झाला. आणि तहान लागते आणि पाणी प्यावं वाटतं म्हणजे तो डिटेक्टेबल झाला. एवढं शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी झालं आहे की जोराची तहान लागली आणि पाणी प्यावंसंच वाटलं. इंटरनल एन्व्हायरमेंट. तुम्हाला कळलं का बघा, स्टिम्युलस म्हणजे काय. स्टिम्युलस म्हणजे ती गोष्ट आहे, तो एक फॅक्टर आहे की ज्याच्यामुळं आपल्यामध्ये आपलं एक्सायटेशन होतं, म्हणजे आपल्यामध्ये चेंज होतो. आणि तेवढ्या प्रमाणामध्ये असेल ना तरच चेंज होतो, डिटेक्टेबल. सो व्हॉट इज स्टिम्युलस? इट इज एनी डिटेक्टेबल फिजिकल, केमिकल और इलेक्ट्रिक चेंज in the external or internal environment which brings about excitation in a nerve or in a muscle or in a organ or organism. आता हे डिटेक्टेबल जो आहे ना त्या शब्दाकडे आलो आपण, तर मग तो स्टिम्युलस कुठल्या प्रकारचा आहे ते बघावं लागतं. तर स्टिम्युलस किती प्रमाणामध्ये आहे ते आपण बघतोय. स्टिम्युलसविषयी काय म्हणतोय आपण, थ्रेशहोल्ड स्टिम्युलस, सबलिमिनल स्टिम्युलस आणि काय म्हणतो सुप्रालिमिनल स्टिम्युलस. हे म्हणजे काय बघा. आता थ्रेशहोल्ड स्टिम्युलस म्हणजे काय, थ्रेशहोल्ड स्टिम्युलस म्हणजे ज्याला आपण त्याची म्हणजे तो स्टिम्युलस जो आहे ना त्याची इंटेन्सिटी एवढी आहे की आपण त्याला रिस्पॉन्ड करतो. असा जो स्टिम्युलस आहे ना त्याला म्हणतात थ्रेशहोल्ड स्टिम्युलस. म्हणजे असं आहे की आपण रस्त्याने निघालो आहे आणि बारीक पाऊस चालू झाला आहे, तर मग आपण त्याला काही दाद देत नाही, आपण आहे तशा पद्धतीनं चालत राहतो. पण पाऊस दाट होत गेला आणि मोठे मोठे थेंब यायला लागले, मग आपण काय करतो, त्याची पावसाची काय वाढली, इंटेन्सिटी वाढली, मग आपण थांबतो. कुठं पाऊस लागणार नाही असा आसरा शोधतो आणि काही वेळ थांबतो. म्हणजे आपण काय केलं, पाऊस येणं हा स्टिम्युलस होता, तो डिटेक्टेबल होईल एवढा मोठा होता, मग आपण रिस्पॉन्स दिला असा अर्थ आहे त्याचा. आणि म्हणून मग थ्रेशहोल्ड स्टिम्युलस म्हणजे तो की जो त्याची तेवढी इंटेन्सिटी असल्याशिवाय त्याला रिस्पॉन्ड करत नाही, असा स्टिम्युलस म्हणजे काय झाला, थ्रेशहोल्ड स्टिम्युलस. मग आता नेक्स्ट टाईप काय सांगितलं आहे, सबलिमिनल स्टिम्युलस. सबलिमिनलच्या ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं आहे, वीक स्टिम्युलस. स्टिम्युलस जर वीक असेल तर काही इफेक्ट नाही, म्हणजे समजा नो इफेक्ट असं म्हटलेलं आहे. म्हणजे असं आहे की आपण रस्त्याने चालतो आहोत आणि अगदी बारीक असा पाऊस आला आहे की ज्यामुळे आपण भिजणारही नाही, तर आपण त्याला कुठलाच रिस्पॉन्स देत नाही, नो इफेक्ट, आपण तसेच चालत राहतो, तर ते झालं नो इफेक्ट. आणि तिसरं सुप्रालिमिनल स्टिम्युलस, सुप्रालिमिनल स्टिम्युलस और स्ट्रॉंग स्टिम्युलस. म्हणजे काय बघा, पाऊस पडायला लागला, बारीक पाऊस आला, आपल्याला काही फरक पडत नाही आहे. मग असं आलं की पाऊस वाढला, मग आपण काय केलं, पाऊस वाढला की आपण एखादी जागा शोधली आणि आपल्याला पाऊस लागत नाही अशा ठिकाणी आपण जाऊन थांबलो. मग पाऊस अजून खूप वाढला, मग आपण काय जागा बदलणार आहोत, नाही, आपण तिथेच थांबणार आहोत. पाऊस अजून खूप वाढला म्हणजे किती वाढला तरी आपण तिथेच राहणार आहोत. मग हे काय झालं की सेम डिग्री ऑफ इम्पल्स ॲज दी थ्रेशहोल्ड. थ्रेशहोल्डपर्यंत आलं की आपण रिस्पॉन्स देतो आणि त्याच्यापुढं कितीही वाढलं तर तशाच पद्धतीचा तो रिस्पॉन्स राहतो. सेम डिग्री ऑफ इम्पल्स ॲज दी थ्रेशहोल्ड असं म्हटलेलं आहे. तुम्हाला शब्दाचे अर्थ कळले असतील. स्टिम्युलस, एनी डिटेक्टेबल फिजिकल, केमिकल और इलेक्ट्रिकल चेंज इन दी एक्सटर्नल और इंटरनल एन्व्हायरमेंट विच ब्रिंग अबाउट एक्सायटेशन. आता ब्रिंग अबाउट एक्सायटेशन म्हणजेच प्रोड्युसेस इम्पल्स असा त्याचा अर्थ होतो. त्याला एक्सायटेशन होतं म्हणजे आपण त्याला रिस्पॉन्स देतो असा आपण त्याचा अर्थ होऊ शकतो. तर आपण ज्याला रिस्पॉन्स देऊ शकू ना एवढ्या पद्धतीनं की एवढ्या इंटेन्सिटीचा स्टिम्युलस म्हणजे थ्रेशहोल्ड स्टिम्युलस. ज्याला आपण रिस्पॉन्स पण देणार नाही एवढा छोटा स्टिम्युलस असेल तर त्याला म्हणतात सबलिमिनल स्टिम्युलस. आणि थ्रेशहोल्डपेक्षा जास्त म्हणजे ज्याला आपण रिस्पॉन्स देतो की नाही त्याच्यापेक्षा खूप जास्त वाढलं तरी पण तर त्याला म्हणतात सुप्रालिमिनल स्टिम्युलस. अशा स्टिम्युलसचे हे 3 प्रकार पडत आहेत. तर नर्व सेलच्या प्रॉपर्टीज बघालो आपण. तर त्या प्रॉपर्टीमध्ये एक सांगायला पाहिजे आपल्याला एक्सायटेबिलिटी और इरिटेबिलिटी. सेकंड सांगायला पाहिजे स्टिम्युलस. आणि नर्व फायबरच्या दृष्टीनं स्टिम्युलसचे हे 3 प्रकार पडतात.
थ्रेशोल्ड स्टिम्युलस, सबलिमिनल स्टिम्युलस अँड सुप्रालिमिनल स्टिम्युलस. तर हे सांगायला पाहिजेत प्रॉपर्टीजमध्ये. नेक्स्ट, कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी म्हणजे काय? इट इज दी ॲबिलिटी टू ट्रान्समिट दी एक्सायटेशन. ॲबिलिटी टू ट्रान्समिट दी एक्सायटेशन म्हणजेच काय? म्हणजेच इम्पल्स पास होतो नर्व सेलमधून. तो करंट जो आहे ना तो नर्व सेल कॅरी करू शकते. तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. म्हणजे त्याला काय म्हटलं आहे? कंडक्टिव्हिटी. तर तो इम्पल्स जो आहे तो कंडक्ट करता येतो नर्व सेलला, नर्व फायबरला. नेक्स्ट काय म्हटलं आहे? नेक्स्ट प्रॉपर्टी, रिफ्रॅक्टरी पिरियड. आता रिफ्रॅक्टरी पिरियड म्हणजे काय बघा? इट इज दी टाईम इंटरवल ड्युरिंग विच नर्व फेल्स टू रिस्पॉन्ड टू दी सेकंड स्टिम्युलस. म्हणजे एक स्टिम्युलस आला आहे, त्याला रिस्पॉन्स दिला आणि लगेचच दुसरा स्टिम्युलस आला, तर त्या दोन स्टिम्युलसमधलं अंतर जर खूप कमी असेल तर मग नर्व सेल फेल्स टू रिस्पॉन्ड टू दी सेकंड स्टिम्युलस. मग हा जो मधला पिरियड आहे, एक स्टिम्युलस आणि त्याच्यानंतर येणारा दुसरा स्टिम्युलस, की किती वेळाने ती दुसरा स्टिम्युलस रिसीव करू शकते, नर्व फायबर करू शकतो, त्याला म्हणायचं त्या नर्व फायबरचा तो काय आहे? रिफ्रॅक्टरी पिरियड. म्हणजे एक स्टिम्युलस आणि दुसरा स्टिम्युलस, पहिल्याला रिस्पॉन्स दिला आणि आता दुसऱ्याला पण रिस्पॉन्स द्यायचा असं पाहिजे असेल तर दोन स्टिम्युलसच्यामध्ये एक थोडा मधला वेळ पाहिजे किंवा गॅप पाहिजे. त्याला म्हटलं जातं रिफ्रॅक्टरी पिरियड. जसं की समजा बोलत असताना काही जण खूप फास्ट बोलतात. पहिलं वाक्य आपण अजून ऐकून त्याचा अर्थबोध झाला नाही तोपर्यंत त्यांनी दुसरं वाक्य बोललं असेल तर आपल्याला अर्थ लक्षात येत नाही इतक्या फास्ट बोललं तर एका वाक्यानंतरचा गॅप की ज्यामुळे तो आपण स्टिम्युलस रिसीव्ह केला, काय म्हटलं ते समजलं आणि मग दुसरं वाक्य आलं, मग ते आपण रिसीव्ह केलं, मग ते आपल्याला समजलं, त्याच्यानंतर तिसरं वाक्य आलं, असा थोडासा गॅप दोन वाक्यांमध्ये बोलताना संवादामध्ये जो असतो तो असायला पाहिजे. समजा जर तो गॅप नसेल तर समोरच्या व्यक्तीनं काय सांगितले हे आपल्याला कळणार नाही. ती फास्ट एक सलग बोलून गेली, आपल्याला काही कळणार नाही. तर अशा पद्धतीनं दोन स्टिम्युलसच्या मधला जो गॅप आहे ना, जो गॅप असायला पाहिजे, तो गॅप जो आहे तो म्हणजे रिफ्रॅक्टरी पिरियड असा आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ नर्व फायबर. नेक्स्ट प्रॉपर्टी कुठली सांगितली बघा? सिनेप्टिक डिले. आता सिनेप्टिक डिले समजायचं असेल तर आपल्याला व्हॉट इज सिनॅप्स बघायला पाहिजे. मग सिनॅप्स म्हणजे काय? सिनॅप्स इज ए जंक्शन बिटवीन टू नर्व सेल्स. म्हणजे एक नर्व सेल आणि दुसरी नर्व सेल यांच्यामधलं ते जंक्शन आहे. आणि त्या जंक्शनला काय आहे? with a minute gap or cleft in between them which allows transmission of impulse by neurotransmitter bridge. आता हे सिनॅप्सचं डिटेल स्ट्रक्चर मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. आत्ता फक्त आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढं बघूयात आता हा पॉईंट समजून घेण्यासाठी. तर सिनॅप्टिक डिले बघतोय आपण आणि त्यामध्ये काय म्हटलं बघा? दी इम्पल्स. इम्पल्स म्हणजे एक्साइटमेंट होते त्यावेळी जो प्रोड्यूस होतो तो इम्पल्सेस. दी इम्पल्स रिक्वायर्स about 0.3 to 0.5 millisecond to cross a synapse. That is time required for release of neurotransmitter. आता म्हणजे काय ते आपण जरा या बाजूला बघूयात. तर इथं मी एक नर्व सेल काढलेले आहेत बघा, दोन नर्व सेल काढलेले आहेत. एक नर्व सेल जी आहे ती ब्ल्यू कलरची आहे, दुसरी जी नर्व सेल आहे ती रेड कलरची आहे. तुम्हाला दिसू शकते. तर म्हणजेच काय झालं बघा, ही एक नर्व सेल झाली आणि ही दुसरी नर्व सेल झाली. नर्व सेलच म्हणतो आपण न्यूरॉन. आता ही एक नर्व सेल ह्या दुसऱ्या नर्व सेलला इथं जोडलेली आहे आणि ते जे जंक्शन आहे की नाही दोन्हींच्या मधलं त्याला म्हटलेलं आहे सिनॅप्स. सिनॅप्स हे काय आहे? दोन नर्व सेलच्या मधलं जंक्शन आहे. मग एका नर्व सेलचा एक्झॉन जो आहे ना तो दुसऱ्या नर्व सेलच्या डेंड्रॉनला जोडलेला आहे आणि त्या ठिकाणी सिनॅप्स प्रोड्यूस झालेला आहे. असं का आहे हे आपण याच्या आधीच्या नर्वस टिश्यूच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे. आपण असं म्हणलो, एक्झॉन्स कॅरी इम्पल्स अवे फ्रॉम दी सायटॉन व्हाईल डेंड्रॉन्स कॅरी इम्पल्स टुवर्ड्स दी सायटॉन. म्हणजे इम्पल्स हिनं प्रोड्यूस केला असेल समजा, म्हणजे हिनं काय केलं? स्टिम्युलस रिसीव्ह केला. स्टिम्युलस रिसीव्ह केल्यानंतर स्टिम्युलसचं कन्व्हर्शन इम्पल्समध्ये केलं आणि तो जो इम्पल्स आहे तो रन होत हिच्यामधून सायटॉनमधून रन होत कुठं जाणार? एक्झॉनकडे जाणार. एक्झॉनमधून इकडं आला. आता ही दुसरी नर्व सेल आहे आणि त्यांच्यामधलं हे जंक्शन आहे. हे जंक्शनला म्हटलं आपण सिनॅप्स. आता ही नर्व सेल हिच्याकडून काय करणार? सिनॅप्समधून तो इम्पल्स जो आहे तो घेणार. तर तो इम्पल्स कशामधून घेणार? हे सिनॅप्समधून घेणार. तर त्या ठिकाणी त्या दोन्हींच्या मध्ये एक क्लेफ्ट आहे, थोडीशी एक फट आहे बघा त्या दोघांच्या मध्ये. कोणामध्ये? ह्याचा एक्झॉन आणि ह्याचा डेंड्रॉइट याच्यामध्ये टिलो डेंड्रॉन म्हणूया आपण. तर त्याच्यामध्ये थोडीशी फट आहे.
त्या त्या फटीलाच म्हटलं जातं क्लेफ्ट ऑर सिनॅप्टिक गॅप. आता ह्या एका नर्व सेलकडून सिनॅप्स दुसऱ्या नर्व सेलकडे जातो, तर कशाच्या माध्यमातून जातो, तर ते न्यूरो ट्रान्समीटरच्या माध्यमातून जातो. ही नर्व सेल जी आहे ही न्यूरो ट्रान्समीटर प्रोड्यूस करते. प्रोड्यूस केलेले न्यूरो ट्रान्समीटर याच्यातून येतात आणि न्यूरो ट्रान्समीटर याच्यामध्ये येतात आणि इथून मग ह्या दोन्हीच्या गॅपमध्ये हे न्यूरो ट्रान्समीटर सोडले जातात आणि ते सोडले की मग ते त्या क्रॉसब्रिजमधून कुणाकडे घेतले जातात, या नर्व सेलकडं. ते रिसीव्ह करणाऱ्या गोष्टी ह्या नर्व सेलच्या ह्या डेंड्रॉनमध्ये आहेत आणि ते तिच्याकडे घेतले जातात. म्हणजे काय आहे बघा की इम्पल्स इथून रन होत असताना तो हिच्याकडे ज्यावेळी जाणार आहे त्यावेळी काय व्हायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे इथून रन होताना काय प्रॉब्लेम येणार नाही, तो सरळ रन होईल. पण इथून ह्या न्यूरॉनकडे जात असताना त्या गॅपमधून त्याला जायचं आहे. त्या गॅपमधून जायचं असेल तर या नर्व सेलला पहिल्यांदा न्यूरो ट्रान्समीटर प्रोड्यूस करायला लागतील, ते इकडे दोन्हीमधल्या गॅपमध्ये भरावे लागतील आणि मग जो आहे इम्पल्स जो आहे तो इथून इथं ट्रान्समिट होईल. ह्याला थोडासा वेळ लागेल. याला म्हटलं तर सिनॅप्टिक डिले. म्हणजे काय तर इथून पास होताना अजिबात वेळ लागणार नाही, तो फास्ट ट्रान्समिट होईल. पण जे सिनॅप्स येईल ते तिथून जाताना त्याला थोडासा वेळ लागेल. जसं की आपण रस्त्यानं जातो आहे आणि मध्ये चौक आला तर चौकात काय करायला लागतं, आपल्याला इकडून तिकडून येणारी वाहनं बघायला लागतात आणि मग चौक क्रॉस करायला लागतो. हा सरळ रस्ता आहे तर हा मध्ये चौक आहे असं समजा, तर तशा पद्धतीने तिथं थोडासा डिले होणार. तर हा जो डिले आहे ना ह्याला म्हणलं आहे त्यांनी सिनॅप्टिक डिले. द इम्पल्स रिक्वायर्स अबाउट 0.3 to 0.5 milliseconds टू क्रॉस ए सिनॅप्स. दॅट इज टाईम रिक्वायर्ड टू रिलीज दी न्यूरोट्रान्समीटर. तर याला म्हणलं तर सिनॅप्टिक डिले. आता इथं आपण जे काय दाखवलं ते बघा, इथं सिनॅप्स आहे, मग सिनॅपच्या आधीचा हा न्यूरॉन आहे आणि सिनॅपच्या नंतरचा हा न्यूरॉन आहे. तर आधीचा जो न्यूरॉन आहे त्याला म्हणतात प्री सिनॅप्टिक न्यूरॉन, कारण सिनॅप्सच्या आधीचा आहे तो, म्हणून त्याला म्हणतात प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. आणि सिनॅप्स फॉर्म झाल्यानंतर जो न्यूरॉन येतो त्याला म्हणतात पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. तुम्हाला कळलं का, हा सिनॅप्स आहे, त्याच्या आधीचा म्हणजे प्री आणि नंतरचा म्हणजे पोस्ट. तर अशा पद्धतीने हे प्री न्यूरोटिक न्यूरॉन झाला आणि हा पोस्ट न्यूरोटिक न्यूरॉन झाला, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन झाला. प्री सिनॅप्टिक न्यूरॉन आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. याच्याशिवाय मी इथं अजून एक गोष्ट काय दाखवलेली आहे, तर इथं हा जो न्यूरॉन आहे ह्याचे मी एक्झॉन जे आहेत त्याचे टर्मिनल्स असा तर असणार आहे किंवा यापैकी कुठलं तरी एक असणार आहे, पण सगळ्या शक्यता मी ते एकत्र दाखवलेल्या आहेत. त्याचं एक टर्मिनल एंड जे आहे ते हे ग्लँडकडे गेलेलं दाखवलेलं आहे. एक टर्मिनल एंड जे ते कुणाकडे गेले दाखवलं आहे, मसलकडे गेलेलं दाखवलं आहे. आता हे मी रिप्रेझेंट केलं आहे की हे असू शकतं किंवा हे असू शकतं किंवा हे असू शकतं असं दाखवलेलं आहे. मग हे काय झालं, हे ॲक्झोडेंड्रॉनिक सिनॅप्स झालं. एक्झॉन आणि डेंड्रॉन यांच्यामध्ये असणारं ॲक्झोडेंड्रॉनिक सिनॅप्स झालं. आणि अशा पद्धतीचा सिनॅप्स असेल म्हणजे ग्लँड बरोबर असेल, समजा मसल सेल असं बरोबर असेल, तर याला म्हटलं जातं एक्झोसोमॅटिक सिनॅप्स. तुम्हाला समजलं का, हे सोमॅटिक सेल्स ऑफ दी बॉडी आहेत ना या, म्हणून याला म्हणतात एक्झोसोमॅटिक सिनॅप्स, सोमॅटिक सिनॅप्स. आणि हा काय झाला एक्झोडेंड्रॉनिक सिनॅप्स. असे हे सिनॅपचे 3 प्रकार इथं दिसत आहेत. ते बघूया, ते आपण इथं बघितलेले आहेत. अर्थात टाईप्स ऑफ सिनॅप्स हा एक वेगळा पॉईंट आहे, त्याच्यावरचा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओ करून टाकते आहे. तर तुम्हाला इथं आता तुम्हाला समजलं का सिनॅप्टिक डिले म्हणजे काय. याच्यातून जेव्हा इम्पल्सचं वहन होतं तेव्हा इथून होत असताना ते सरळ होणार. जर हा मेड्युलेटेड नर्व फायबर असला तर खूपच फास्ट होणार. पण जेव्हा सिनॅप्समधून इम्पल्स जातो तेव्हा न्यूरो ट्रान्समीटर सिक्रीट होऊन इथला मधला गॅप भरेपर्यंत म्हणजे 0.3 to 0.5 मिलीसेकंद त्याला थांबावं लागेल आणि याला म्हटलेलं आहे त्यांनी सिनॅप्टिक डिले. नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ नर्व फायबर ती काय सांगते बघा, सिनॅप्टिक फटीग. फटीग होणं म्हणजे काय, फटीग होणं म्हणजे दमणे, थकून जाणे. म्हणजे असं आहे की काम करायची इच्छा असली तरी करता येत नाही इतकं दमणं होतं, त्याला फटीग म्हटलं जातं. आता सिनॅप्टिक फटीग बघतोय आपण. सिनॅप्स म्हणजे काय बघितलेलं आहे, आता सिनॅप्टिक फटीग बघतोय. सिनॅप्टिक फटीग म्हणजे काय सांगितलं बघा, दी ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स अक्रॉस दी सिनॅप्स हॉल्ट्स. हॉल्ट करणं म्हणजे थांबणं, हॉल्ट्स. पण हॉल्ट कसं आहे, टेम्पररीली ड्यू टू एक्झॉशन ऑफ इट्स अ न्यूरो ट्रान्समीटर. म्हणजे असं आहे की एखाद्या सेलकडं सततच काय येत आहेत, स्टिम्युलस येत आहेत आणि ते पण थ्रेशहोल्ड स्टिम्युलस आहेत आणि ती प्रत्येक वेळी एक्साईट होते आणि एक्साईट झाल्यानंतर इम्पल्स फॉर्म होतो. तो इम्पल्स तिच्यामधून रन होतो आणि मग ती नर्व सेल दुसऱ्या एका नर्व सेलला जोडलेली आहे. मग तिथं न्यूरो ट्रान्समीटर्स सिक्रीट होतात आणि मग त्या सिनॅप्टिक डिले नंतर थोड्याशा वेळानंतर तो दुसऱ्या नर्व सेलकडं इम्पल्स जातो आहे.
हे सुरू आहे, तर हे समजा की सातत्यानं सुरू राहिलं तर न्यूरोट्रान्समीटर्स यूज केले गेले, ते सातत्यानं यूज केले गेले तर एक वेळ अशी येईल की ते न्यूरोट्रान्समीटर्स संपतील आणि आता इम्पल्स जरी आला तर पुढं रन होणार नाही, सिनॅप्टिक गॅपमधून तो पुढं जाणार नाही. पण ही जी कंडिशन आहे ही कायमची असेल का? तर नाही. मग कशी असेल? ती तात्पुरती असेल. तात्पुरती म्हणजे काय? नर्वस सेल काही गप असणार नाही ना, ती परत न्यूरोट्रान्समीटर प्रोड्यूस करणार आहे आणि परत जर न्यूरोट्रान्समीटर प्रोड्यूस झाले तर पुन्हा काय होईल? इम्पल्सचं वहन जे आहे ते व्हायला लागेल. आणि म्हणून सिनॅप्टिक फटिग म्हणजे काय की इतक्या वेळा काय झालं की स्टिम्युलस ट्रान्समिट झाले त्याच्यामधून इम्पल्स ट्रान्समिट झाले, म्हणजे आपण स्टिम्युलस रिसीव्ह केले आणि इम्पल्स ट्रान्समिट झाले की नर्वस सेल टेम्पररीली एक्झॉस्ट झाली आणि तिला आता वेळ पाहिजे की परत ती न्यूरोट्रान्समीटर प्रोड्यूस करेल आणि परत तिच्यामधून इम्पल्सचं वहन होईल. तर अशा पद्धतीचं नर्व सेलचं दमनं जे आहे ना त्याला म्हणायचं सिनॅप्टिक फटिग. नेक्स्ट प्रॉपर्टी बघतोय आपण, व्हेलॉसिटी ऑफ ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स. व्हेलॉसिटी दॅट इज द रेट ऑफ ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स. आता सगळ्याच नर्व फायबर्समधून जात असताना इम्पल्स ट्रान्समिट होण्याचा रेट एकसारखा आहे का? तर नाही. काही ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी जास्त आहे, काही ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी कमी आहे. मग हायर कुठं आहे आणि लोअर कुठं आहे ते आपण बघतो आहे. बघा हायर व्हेलॉसिटी कुणामध्ये आहे? बघा हे काय व्हायला आहे तर इम्पल्स ट्रान्समिट व्हायला लागलं आहे. इम्पल्स ट्रान्समिट होत असताना हायर स्पीडनी हायर व्हेलॉसिटीनी कोणामध्ये जातो ते आपण बघतो आहे. बघा लॉंग अँड थिक नर्व कशा असतील? लॉंग असतील आणि थिक असतील तर व्हेलॉसिटी जास्त आहे, व्हेलॉसिटी हायर आहे. व्हॉलंटरी फायबर्स म्हणजे ऐच्छिक असतील फायबर्स तर त्यांच्यामध्ये जास्त आहे, म्हणजे इथं मसल फायबर पण म्हणता येईल बरं का आपल्याला. होमिओथर्म्स म्हणजे काय? म्हणजे उष्ण रक्ताचे प्राणी ज्यांना आपण वॉर्म ब्लडेड म्हणतो आहे, त्या वॉर्म ब्लडेड ॲनिमलमध्ये व्हेलॉसिटी हायर आहे. आणि नेक्स्ट सांगितले ते म्हणजे मेड्युलेटेड नर्व फायबर्स, त्यांच्यामध्ये पण व्हेलॉसिटी हायर आहे. आता मेड्युलेटेड नर्व फायबर्समध्ये व्हेलॉसिटी हायर का आहे? कारण त्यांच्यामध्ये नोड्स ऑफ रेनवियर आहेत आणि नोड्स ऑफ रेनवियर असतील तर जवळजवळ 50 टाइम्स मोर फास्ट अशा पद्धतीनं नर्व इम्पल्स पास होऊ शकतो. ही आपण नर्वस टिश्यूमध्ये 11वीच्या व्हिडिओजमध्ये मी काही सांगितलेलं आहे. तर हे त्याविषयी झालं. तर व्हेलॉसिटी हायर असू शकते. जर व्हेलॉसिटी हायर असू शकते तर काहींच्यामध्ये लोअर पण असू शकते. मग लॉंग फायबर्स असतील तर काय आहे? हायर आहे. मग शॉर्ट फायबर्स असतील तर काय असणार आहे? लोअर असणार आहे. थिक फायबर्स असतील तर काय आहे? हायर आहे. मग थिन फायबर असतील तर काय असणार आहे? लोअर असणार आहे. दुसरं म्हणजे सांगितलेलं आहे ॲटॉनॉमस नर्वस सिस्टीम म्हणून आपल्यामध्ये एक येते बघा, ॲटॉनॉमिक नर्वस सिस्टीम. ही ॲटॉनॉमिक नर्वस सिस्टीम जी आहे ना त्याच्यामध्ये ॲटॉनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये काय आहे तर हा जो स्पीड आहे तो कमी आहे. नर्वस सिस्टीमचे 3 भाग पडतात, ॲटॉनॉमस नर्वस सिस्टीम, सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम. हे पुढच्या व्हिडिओमध्ये नर्वस सिस्टीमच्या हे ॲटॉनॉमस नर्वस सिस्टीम म्हणजे काय हे क्लिअर होईल. नंतर इनव्हॉलंटरी फायबर्स म्हणजे अनैच्छिक स्नायू आहेत त्यांच्यामध्ये, तर त्यांच्यामध्ये पण रेट कमी असणार आहे. पॉयक्युलोथर्मिक ॲनिमल्स त्यांच्यामध्ये इम्पल्सचं व्हेलॉसिटी कमी असणार आहे. आता पॉयक्युलोथर्मिक म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? पॉयक्युलोथर्मिक म्हणजे कोल्ड ब्लडेड ॲनिमल, शीत रक्ताचे प्राणी, त्यांच्यामधून नर्व फायबरमधून इम्पल्सचं वहन होतं ते कमी वेगानं होतं. आणि नेक्स्ट सांगितलं ते म्हणजे नॉन मेड्युलेटेड नर्व फायबर्स. नॉन मेड्युलेटेड नर्व फायबर जे आहेत यांच्यामध्ये पण इम्पल्सचं वहन जे आहे ना ते कमी वेगानं होतं असं सांगितलेलं आहे. मेड्युलेटेड आणि नॉन मेड्युलेटेड आपण नर्वस टिश्यूमध्ये हे दोन्ही हे जे आहेत व्हिडिओ जे आहेत त्यामध्ये नर्वस टिश्यूचे 2-3 व्हिडिओ टाकले आहेत बघा, त्याच्यामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ नर्व फायबर काय सांगितलेलं आहे बघा, समेशन इफेक्ट. समेशन इफेक्ट म्हणजे काय बघा, ए सिंगल सबलिमिनल स्टिम्युलस हॅज नो इफेक्ट. सबलिमिनल शब्द आपल्याला कळलेला आहे, म्हणजे जेवढा पाहिजे तेवढ्या इंटेन्सिटीचा नाही आहे, थ्रेशोल्डचा नाही आहे, त्यापेक्षा कमी आहे, तर त्याला काही इफेक्ट असत नाही. पण इफ मेनी वीक स्टिम्युलर आर गिवन इन क्विक सक्सेशन म्हणजे एका पाठोपाठ एक असे आणि त्याच्यामधला टाईम पिरियड आहे, तर त्या कमी वेळामध्ये जर जास्त स्टिम्युलस मिळाले कुठले सबलिमिनल स्टिम्युलस तर मात्र त्यांच्यापासून इम्पल्स प्रोड्यूस होऊ शकतो, असं काही वेळेला होऊ शकते. आणि नेक्स्ट लास्ट प्रॉपर्टी ऑल ऑर नन लॉ म्हणजे काय बघा. ऑल ऑर नन लॉ म्हणजे काय,
नर्व आयदर म्हणजे काय बघा, ए नर्व विल आयदर कंडक्ट ए इम्पल्स अलॉंग इट्स एंटायर लेंथ ऑर विल नॉट कंडक्ट द इम्पल्स. काहीतरी एकच होऊ शकतं. एक तर नर्व इम्पल्स कॅरी करेल किंवा करणार नाही, मधली अवस्था येत नाही. म्हणजे केला खरं केला नाही, हाफ लेथला केला असलं काही होत नाही. म्हणजे ऑल ऑर नन. एक तर इम्पल्स कॅरी केला जातो किंवा इम्पल्स कॅरी केला जात नाही, दोन्हीपैकी फक्त एकच होऊ शकतं. तर ह्या सगळ्या ज्या आहेत त्या आहेत प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर्स.